नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापूर या शहराला कोल्हापूर असे नाव का पडले हे पाहणार आहोत. आपल्या सर्वांना बाकी काही नाही आवडलं तरी चालेल, मात्र फिरायला आवडतंच. महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा इतिहास आपल्याला माहीतच नाही, पण कधी विचार करत नाही की एखाद्या शहराला, गावाला हे नाव का देण्यात आले असेल. असंच महाराष्ट्रातील एक शहर म्हणजे कोल्हापूर. अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय असं शहर कोल्हापूर हे अंबाबाईच्या मंदिरासाठी ओळखण्यात येते. शहरातील खाणं पिणं आणि आपल्या पारंपरिक कलांसाठी हे कोल्हापूर प्रसिद्ध आहे. कोल्हापूर पाहण्यासाठी देशी विदेशी अनेक लोक येत असतात. पण या कोल्हापूर शहराला कोल्हापूर असे नाव का देण्यात आले हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्राचीन काळी आणि मध्यकाळात या शहराला अनेक नावांनी ओळखण्यात येत होते. या शहराला दक्षिण काशी आणि अंबाबाई या नावानेही ओळखलं जात होतं. तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हे शहर 19 तोफांची सलामी या नावानेही प्रसिद्ध होते. तसेच या शहराला करवीर असेही नाव होते. तर हे नाव करवीर हे नाव बदलून कोल्हापूर हे कसे झाले हे आपण आता पाहणार आहोत. तर पौराणिक मान्यतेनुसार या शहरात एक राक्षस होता. कोल्हासूर नावाचा राक्षस राहत होता. त्याच्या अत्याचारामुळे स्थानिक लोक अत्यंत हैराण झाले होते. त्यावेळी गावातील लोकांनी महालक्ष्मी देवीची पूजा केली आणि तिला या राक्षसापासून आपली सुटका करण्यासाठी प्रार्थना केली. देवी प्रसन्न झाली आणि त्यानंतर कोल्हासूर आणि महालक्ष्मी यांच्या दरम्यान 9 दिवसाचे युद्ध झाले आणि या युद्धामध्ये कोल्हासूर हारला. युद्ध हारल्यानंतर कोल्हासूराने देवीकडे जाऊन एक वर मागितला. तो असा की आपल्या नावाने हे गाव ओळखण्यात यावे. त्यानंतर कोल्हासूरच्या नावाचा अपभ्रंश होत या गावाचे नाव कोल्हापूर असे झाले. कोल्हापूर हे फक्त मंदिरासाठीच नाही, तर तेथील कोल्हापुरी चपलीसाठीही तितकंच प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा कधीतरी येऊन चाखूनच जा. धन्यवाद.